याला हे शरीर रूपी नावाचं वस्त्र पंचभूतात्मक असणाऱ्या पंचभूतांकडून याला उष्ण दिलेलं आहे. आणि उष्णी आणणारी गोष्ट आपल्याला जास्त चिरकाळ ठेवता येत नाही, तिची परतफेड म्हणजे या देहाचं मरण आहे. मी सगळ्यांना एक साधा आणि सोपा प्रश्न विचारतो, तुम्ही आम्ही ज्याच्यापासून दूर पळत जातो तो मात्र आपल्या जवळ आहे. तुम्ही आम्ही सगळेजण ज्याच्यापासून दूर पळायला निघतो ना तो मात्र आपल्या जवळ आहे, त्याचं नाव आहे मरण. सगळेजण आपण त्याच्यापासून दूर पळतो की नाही, पण तो मात्र आपण जेवढे पळतो ना तेवढ्या गतीने तो आपल्या बरोबर पळत असतो. काय नवले महाराज, याचं एकच उत्तर शास्त्राने दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उपजलिया पिंडा मरण सांगाते. पिंड शरीर उपजते, जन्माला येणे सांगाते. बरोबर, शरीर ज्या दिवशी मातेच्या गर्भात प्राप्त होतं ना, शरीराचा जन्म होतो, मातेला गर्भधारणा प्राप्त होते ना, त्या दिवसापासून मरण नावाची गोष्ट त्या शरीराबरोबर बरोबर असते. किती पळणार आपण पळणार किती? शास्त्र असं सांगतं, तुम्ही जी जी क्रिया मृत्यू लोकांमध्ये करताना ती ती क्रिया मरण तुमच्या बरोबर करतो. आपण झोपलो, मरण आपल्या शेजारी झोपतं. आपण बसलो, मरण आपल्या शेजारी बसतं. आपण उठून चालायला लागतो, मरण आपल्या बरोबर चालतं. आपण धावलो, मरण धावतो. आपण थांबलो, मरण थांबतं. आपण हसलो, मरण हसतं. आपण रडलो, मरण रडतं. आपण